यात्रेला आलेल्या भाविकांनो लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. यात्रेला आलेल्या भाविकांनो लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. 6500 वर्षापूर्वीची भारत मातेची अशी एक महान विद्या आहे की आपण आपलं संपूर्ण जीवन, आपलं गाव, आपलं खेडं, आपला देश बदलवू शकतो. साध्या न शिजवलेल्या नैसर्गिक आहारातून जास्तीत जास्त आणि थोडाफार शिजवलेला आहार यामधून सर्व व्याधीमुक्ती होतात, सर्व रोग कंट्रोलमध्ये होतात. आणि त्या विद्येचं नाव आहे तप सेवा सुमिरन किंवा नई आहार प्रणाली किंवा न्यू डाएट सिस्टम. आणि काय आहे ही पद्धत, तर त्याची दिनचर्या एकदम सोपी आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत उपवास करा. 10 वाजता 50 ग्राम हिरव्या पानांचा आणि फळांचा 100 ग्राम फळांचा ज्यूस प्या. 1 वाजता अंकुरित धान्य, हिरव्या पानांची चटणी आणि भरपूर फळं, सलाड असं भरपूर खा. त्यानंतर 4 वाजता 2 कारले, 4 टमाट्याचा ज्यूस किंवा काकडीचा ज्यूस घ्या. 5 वाजता भूक लागली तर 50% किसलेली पत्ताकोबी, वाटाणे, गाजर, मुळे, मिक्स पोहे किंवा उपमा खा. आणि संध्याकाळी 7 वाजता 1 भाकरी, 3 वाट्या शिजवलेली भाजी आणि 1 वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा. तर असं जेव्हा आपण हे शरीराला तपश्चर्या करतो आणि त्यासोबत सेवा म्हणजे आता या ठिकाणी जे चालू आहे अन्नदान सेवा, लोकसेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, तर ही सेवा आणि सुमिरन म्हणजे आपल्या मनात कोणी शिव्या जरी दिल्या तरी गाठा बांधायच्या नाहीत, हे झालं सुमिरन. तर हीच तप सेवा सुमिरन किंवा नई आहार प्रणाली किंवा न्यू डाएट सिस्टममुळे अनेक आजार कंट्रोलमध्ये होतात. आपलं वजन कमी होतं आणि आपलं सौंदर्य वाढतं. आणि यासाठी ज्यांना यूट्यूब चॅनल पाहता येतं, मग ते 7वीपासूनचे मुलं असो की ग्रॅज्युएटपर्यंतचे युवक, ते स्वतःच कुठं अशी शिबिरं आहेत, कुठं काय यांचे संपर्क नंबर आहेत, हे या बोर्डावरून माहीत करून घ्या. आणि आपल्या गावात लोकांना व्याधीमुक्तीचा एक नवीन रस्ता दाखवा. प्रयत्न करूया, आपल्या गावाचं, आपलं स्वतःचं जीवन सावरूया. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला म्हणजे इन्शुलिन सुरू असलेली वृद्ध स्त्री, कॅन्सरची स्त्री, अनेक आजारांची व्याधी असलेली स्त्री किंवा ज्यांची पाठ 4 ठिकाणी तुटलेली आहे, हात लुळा पडलेला आहे, अशा अनेक उदाहरणं ऐकवत आहो. ती शांतपणे ऐका आणि ह्या विद्येचा लाभ घ्या. माझे नंबर आणि इतर संपर्क नंबर बोर्डावर दिलेले आहेत. त्यांचे फोटो काढा किंवा माझ्या समाज परिवर्तन ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा आणि आपल्या गावात हा चांगला संदेश न्या. यात्रेकरींनो, या निमित्तानं हा संदेश आपल्या गावात घेऊन जा. जय हिंद, जय भारत, जय श्री मलंगड.